अभिनेता पुष्कर जोग हा नेहमी जोग बोलणारे हॅशटॅग खाली सोशल मीडियावर आपलं मत स्पष्टपणे मांडताना दिसतो। यावेळी मात्र पुष्करच्या एका पोस्टमुळे काहींच्या भावना दुखावल्या गेल्या तर काहींना राग अनावर झाला। पुष्करने कालच या प्रकरणात माफी मागितली असली तरी देखील अभिनेत्री आणि नृत्यांगना मेघा घाडगेने पुष्करवर आरोप आणि रोष व्यक्त करणारी एक पोस्ट नुकतीच शेअर केली आहे, ज्यामुळे हे प्रकरण तापण्याची शक्यता आहे। नक्की झालंय तरी काय हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। सध्या बीएमसीचा सर्वे सुरू आहे आणि त्याच निमित्ताने बरेचसे बीएमसी कर्मचारी तुमच्याही घरी आलेच असतील। अभिनेता पुष्कर जोगकडे जेव्हा हा सर्वे झाला त्यावेळी त्याला विचारलेल्या एका प्रश्नावर आक्षेप घेत त्याने एक पोस्ट शेअर केली, ज्यात तो म्हणाला होता, काल बीएमसीच्या काही कर्मचारी माझ्या घरी आल्या आणि मला सर्वे करतोय म्हणून माझी जात विचारत होते। ते जर बाई माणूस नसते तर 2 लाथ नक्कीच मारल्या असत्या। कृपया करून मला हा प्रश्न पुन्हा विचारू नका, अदरवाईज जोग बोलणार नाही, डायरेक्ट कानाखाली मारतील। पुष्करच्या या वक्तव्यामुळे लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या आणि प्रकरण चिघळते लक्षात येताच पुष्करने काल दुसरी पोस्ट शेअर करत सदर वक्तव्याबद्दल माफी मागितली। माफी मागताना पुष्कर म्हणाला, मी रविवारी एक पोस्ट शेअर केली होती, ज्या पोस्टचा हेतू हा फक्त आणि फक्त हेच सांगण्याचा होता की मी केवळ माणुसकी हाच धर्म मानतो। अर्थात व्यक्त होताना बीएमसी कर्मचाऱ्यांबद्दल जे विधान माझ्याकडून गेलं त्यासाठी मी दिलगिरी व्यक्त करतो, कारण ते कर्मचारी त्यांना दिलेलं काम करत होते। वैयक्तिक बीएमसी कर्मचाऱ्यांबद्दल माझ्या मनात आदराचीच भावना आहे। माझ्या विधानामुळे ते दुखावले गेले असतील तर पुन्हा एकदा दिलगिरी। पुष्करच्या या माफीनाम्यामुळे हे प्रकरण शांत होतंय न होतंय तोपर्यंतच या चर्चेत संतप्त होत अभिनेत्री मेघा घाडगे हिने आपली भूमिका घेतली आहे। तिने कडक शब्दात चांगलेच फटकार लगावले आहेत, शिवाय पुष्करवर आरोपही केले आहेत। मेघा म्हणाली, जोग बोलणार आणि आम्ही गप्प बसणार? बाई माणूस नसत्या तर नक्कीच 2 लाथा मारल्या असत्या। तुला 2 लाथा आणि कानाखाली मारावी अशी इच्छा झाली, पण तुझी भाषा आणि विचारसरणी पाहता वाईट वाटलं, कारण जात बघून मैत्री करणारा तू विचारांमध्येच घाण। काय करणार? अरे मित्रा, त्यासाठी शासनाच्या सर्वेचा अभ्यास करावा, आजूबाजूला थोडी चौकशी करावी। माहितीचा फॉर्म हवा असल्यास माझ्याकडे आहे, तो मी नक्कीच तुला पाठवेन। तेही नको हवं असेल तर तुझ्या जातीची काही माझे मित्रमैत्रिणी आहेत जे तुझ्या विचारसरणीचे नाहीत, त्यांना तरी नक्की विचार। चित्रपटासाठी जर का हा केविलवाणा प्रयत्न असेल तर वा घाण वा घाण वा घाण। एकूणच पाहता पुष्कर जात पाहून मैत्री करतो असा मोठा आरोप खुलेआम मेघाने केलाय। हे प्रकरण संवेदनशील असलं तरी देखील प्रेक्षक म्हणून तुमचं यावर मत काय हे कमेंट करून नक्की सांगा।